सामना सुरू होतोय. दिवस संघाकडून संघाचे संघनायक कृष्णा मडवी यांनी पहिला चेंडू गोलंदाज रत्नकांत याच्या हातामध्ये सोपवले. गेम ऑन. पंच सुनील म्हात्रे, विक्रम नाईक यांना देखील शुभेच्छा. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या समालोचनाला मी कालराम केनी सुरुवात करतोय. दिलीप पाटील पुढे येऊन चेंडूला खेळलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, मात्र झेल ड्रॉप झालाय. सुपर प्रयत्न. मला वाटतं उदय म्हात्रे क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेऊन दिलीप पाटीलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. विनोद होते, विनोद म्हात्रे थोडेसे मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर मध्ये आहेत. गली पॉइंट असं क्षेत्ररक्षण ऑफसाईडला आपण भरपूर पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला कपिल म्हात्रे आहेत. इथे चेंडूला अगदी पूलच्या अंदाजाने खेळलेत. पॉवरफुल आहे आणि षटकार आलाय विनोद भगत यांच्या बॅट मधून. वेलकम रवींद्र मडवी आणि आमचे संतोष डोंडाल या दोन्ही सहकारी खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार. सुरुवात चांगली आहे, खास करून संघनायक विनोद भगत याच्यासाठी, कारण की या स्पर्धेमध्ये 6 धावींनी त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. साई कृपा डुंगे संघ अष्टमने ठाकूरपाडा आयोजित विनायक स्मृती चषकामध्ये तृतीय विजेता हा संघ राहिला होता. तर चाचणी स्पर्धेचं चतुर्थीय पारितोषिक विजेता दिवसभर दिवा या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. सोनाले संघ सध्या रँकिंग नंबर 1 वर आहे. रत्नकांतचा चेंडू अगदी चेंडूला ऑन साइडला ऑन दी कार्पेट मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढले. दुसरीची कॉलिंग दिलीप पाटील तयार होते, मात्र विनोद भगत धोका पत्करू इच्छित नाहीत. एक सिंगल धाव, सिंगलनं 3 चेंडू मध्ये धावा बनले 8. विनोद भगत 7 वर, दिलीप पाटील 1 वर. इथे भरपूर शपल क्रॉस झाले. आता चेंडू मात्र चाललाय उदय म्हात्रे यांच्या पाठीमागे. सीमा पार पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करताना साई कृपा डुंगे संघाची सलामीर जोडी. शेलोमाता वाल संघाचे माजी संघनायक, संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर यांचे इथे शुभागमन झालेले आहे. आपलं स्वागत आहे उपसरपंच चषक 2024 मध्ये. 12 धावा झाल्या. तिथे रोशन भोईर चा प्रयत्न फसलाय. 2 धावा दिलीप पाटील यांना मिळतील. 2 धावींनी संघाची टोटल 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. रत्नकांत आज अर्जुन बुवा संघामध्ये नाही आहेत आणि पहिली ओव्हर टाकण्याची जबाबदारी रत्नकांत म्हात्रेच्या खांद्यावर. नक्कीच अर्जुन बुवा दिवस संघाचे सिनियर खेळाडू, मात्र त्यांच्या भावाचं निधन झाल्यामुळे नक्कीच ते या स्पर्धेमध्ये अनुपस्थित आहेत. चांगला प्रयत्न होता. पॉइंट रिझनला झेल ची संधी होती. एक सिंगल धाव आली. सिंगलनं धाव संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 झालेली आहे. नक्कीच आज सर्व प्रेक्षकांना इथे दशरथ पाटील सरांचा एक गोड आवाज ऐकायला मिळेल. गेले 3 दिवस आपण ज्यांची प्रतीक्षा करत होतो, मी अनाउन्समेंट करत होतो, आज मात्र प्रत्यक्षात साक्षात त्यांचं इथे दर्शन झालेलं आहे आणि आज त्यांचा आवाज देखील किडनगरीतून आपल्याला ऐकायला मिळेल. सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतील की सेकंड इनिंग मध्ये दशरथ पाटील सरांच्या हातामध्ये माईक कधी येईल. आमचे आयोजन कमिटी देखील संतोष पाटील असतील, के मडवी, संतोष म्हात्रे, ऑल टीमनं दशरथ पाटील सरांना आमंत्रित केलेले आहे.
आणि आज ते विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील आपण स्वागत करू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धावा बनलेत 15. दिलीप पाटील खेळतायत 8 वर, 7 वर विनोद भगत. जितू पाटील नक्कीच या साई कृपा ढुंगे संघासाठी खूप सारी मेहनत आपण नेहमी त्यांची पाहिलेली आहे. गेली कित्येक वर्ष विनोद भगत असतील, राकेश पाटील, जितू पाटील, निलेश भगत अशी कित्येक जुनी नावं आहेत की त्यांनी हा संघ टिकून ठेवलाय. भीमा तरे आपण कुठे आहात? संतोष पाटील हात करा. यस, धन्यवाद. आज फायनल डे आहे. भीमा तरे चौकार आला की असा हात करा. पंचांकडे बघा, सुनील म्हात्रे कसे ऍक्शन करतात. हा षटकार गेल्यावर दोन्ही हात, विकेट गेल्यावर एकच हात वरती करा. यस, धन्यवाद. नाही, भीमा तरे या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य आहे. किरण म्हात्रे याच्या पहिल्या चेंडूवर डीप फाईन लेग रिजन मधून हा चौकार वसूल केले फलंदाज दिलीप पाटीलनं. स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद राजूदादा पाटील, ज्यांच्या नावावर गत वर्षीच्या चाचणी स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 6 वेळा सामनावीर पारितोषिक पटकवण्याचा विक्रम आहे. धन्यवाद. नक्कीच के मडवी आणि संतोष पाटील स्पेशली शुभेच्छा दिल्यात राजूदादा पाटील यांनी. धन्यवाद. आपल्या शुभेच्छा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. इथे चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. झेल ड्रॉप कृष्णा मडवीकडून. वाईडिश लॉंग ऑफला झेल कठीण नव्हता. इथे दुसऱ्यांदा संधी होती. कदाचित जर हा चेंडू स्टंपला डायरेक्ट हिट झाला असता तर विनोद भगत यांना माघारी परतावं लागलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर तर आणि परंतु हे शब्द नाही आहेत. नक्कीच उदय म्हात्रे जेव्हा गोलंदाजीसाठी येतील तेव्हा नक्कीच प्रमोद दादा भुईर यांच्याकडून त्यांना पारितोषिक जाहीर झालंय. बघूया, चेंडू येऊ द्या हातामध्ये, तेव्हा नक्कीच आम्ही ती बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचवू. धावा बनलेत 22. चांगली सुरुवात, चांगली भागीदारी. 9 चेंडूमध्ये 22. किरण म्हात्रे हवे एंडच्या कडून चेंडूला अगदी जंटल पुश केलाय. कव्हर पॉइंट रिझन मधून क्षेत्ररक्षक गणेश त्यानंतर रोशन भोईर, विनोद ही नवीन चेहरे आता कपिलदादा यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंतामण म्हात्रे असतील, खूप जुने खेळाडू आहेत या संघटनेमध्ये. जेव्हापासून संघ दाखल झाले चिंतामण पाटील म्हात्रेनं दिवसभर दिवाची साथ सोडली नाही. चेंडू सेफ लाईन होतोय. काऊ कॉर्नर रिझनला अनिल आणि रत्नकांत हे 2 खेळाडू आपण पाहिलेत. नक्कीच या सामन्यातून चांगली सुरुवात, चांगला प्लॅटफॉर्म, पायाभरणी. 11 चेंडूमध्ये 25 धावा या सलामीवीरांनी बनवलेत. चालू हंगामामध्ये तृतीय पारितोषिक साई कृपा ढुंगे संघाने पटकवलाय. तर चाचणी स्पर्धेमध्ये दिवसभर दिवा या संघाने चतुर्थीय पारितोषिक. इथे फलंदाज विनोद भगत, धावचीत बाद. पहिलं सांघिकेश चांगला थ्रो केला होता उदय म्हात्रेनं आणि नक्कीच यष्टीरक्षक शरदचं देखील कौतुक करावं लागेल. पहिलं सांघिकेश प्राप्त केले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 बाद, धावा बनलेत 25.
बघूया साई कृपा डुंगे नक्कीच अगदी प्रमोददादा भुईर यांनी ज्या खेळाडूला बक्षीस लावलेलं आहे त्यांना गोलंदाजी मिळेल का बघूया. सध्या चर्चा सुरू आहे. नक्कीच सामना चांगला आहे, स्पर्धा चांगली आहे. या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघनायकाला वाटत नाहीये की माझा संघ पराभूत व्हावा. टॉस विनर कॅप्टनला घड्याळ, दोन्ही संघनायकांना कॅप, त्यानंतर थंडा आणि मॅन ऑफ द मॅच वहिनी साहेबांसाठी साडी, मुलांना चॉकलेट आणि मॉप आहे लादी साफ करण्यासाठी आणि एक ट्रॉफी. जसं पाटील सर आल्यानंतर नक्कीच अजून त्याच्यात उत्साह वाढेल यात शंका नाहीये. सोनालीची स्पर्धा म्हटली की सिनियर 40+ हवी हवीशी वाटणारी स्पर्धा. जसं पाटील सरांना आठवण असेल 2021-22 साली आपण या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये समालोचन केलं होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये ती स्पर्धा झाली होती 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी. यस, तेव्हा मोहनदादा भोईर, मी स्वतः कालराम केनी आणि दशरथ पाटील सर तिघांनी ती स्पर्धा. मात्र यंदाच्या स्पर्धेमध्ये संदेश वकारे आहेत, मी स्वतः कालराम केनी आणि आज फायनल डे मध्ये खास करून प्रेक्षकांचं मनोरंजन आणि खेळाडूंचं मनोरंजन करण्यासाठी दशरथ पाटील सर इथे उपस्थित झालेत. ओव्हर नंबर 3 स्वतः संघनायक कृष्णा मडवी आलेत. स्ट्राईकला दिलीप पाटील सलामीवीर, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज प्रशांत. पहिला चेंडू टॅप केला, अगदी चेंडूची लाईन अँड लेंथ ओळखली होती. चेंडू डीप थर्डमॅनला गणेश पाटील तिथे उपस्थित आहेत. 2 धावा, 2 ने धावसंख्या 27. 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि 27 धावा लागलेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये जितू पाटील, राकेश पाटील सारखे फलंदाज यांचं येणं बाकी आहे. कृष्णा मडवी हवे एंडच्या टोकाकडून लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतायत. इथे शपल क्रॉस, पुन्हा एकदा उदय म्हात्रेचा शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये. कपिल म्हात्रे आणि उदय म्हात्रे हे शरद यांचे 2 बॉडीगार्ड, डावा आणि उजवा हात म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यष्टीरक्षकाचे 2 केंद्रबिंदू आहेत. इथे तुम्ही नेहमी आपला असं एक मनाचं हे असतो की इथे क्षेत्ररक्षक खराब ठेवतात, मात्र इथे अगदी चांगले फिल्डर तुम्हाला ठेवावे लागतात, कारण की तिथून चेंडू मागे आला तर त्याला रोखणं कठीण असतं. हा फटका चांगला आहे प्रशांतच्या बॅट मधून, हा धमाका षटकार. मात्र मेहनत, प्रॅक्टिस मुले कृष्णा मडवीनं आज संघाचं संघनायक पद देखील भूषवलेलं आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांनी नेहमी चांगली केलेली आहे. नक्कीच दमन दौऱ्याची मी आठवण करून देईन. आपल्या संघटनेचे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांच्या संघाबरोबर 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम कृष्णा मडवीच्या नावावर आहे. 6 मध्ये 6 घेता आले असते, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल त्यांनी ड्रॉप केला होता. दाबेल नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये तो विक्रम कृष्णा मडवीनं केला होता. इथे पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. शेलूमाता वाल आणि गावदेवी अंजूर दोन्ही संघ नायक आपण याची रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी कंप्लीट करू. प्रमोददादा भोईर इथे उपस्थित आहेत. शेलूमाता वाल, गावदेवी अंजूर, अनिलदादा पाटील, मच्छिंद्र पाटील आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करा. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. धावा बनलेत 40.
चांगली टोटल इथे प्रशांतचा फटका काऊ करणार रिझनला आणि हा चेंडू देखील जाईल सीमा पार. षटकार 3 मध्ये 3. काय प्रशांतनं फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार कृष्णा मडवीला. इथे अजून एक स्लॉग सेफ आणि हा चेंडू देखील सीमा पार. कृष्णा मडवीनं तब्बल या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये रत्नाकांतनं 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण म्हात्रेनं 10, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरपेक्षा जास्त धावा आलेत. चांगली टोटल. विनोद भगत, राकेश पाटील, जितू पाटील खुश असतील. 4 मध्ये 4 मारलेत. बघूया जेव्हा स्ट्राईकवर प्रश्न येतील तेव्हा अजून 2 मारले तर 6 मध्ये 6 षटकार मारण्याचा चालू अंगामध्ये एक विक्रम त्यांच्या नावावर लागेल. चांगली फलंदाजी. 18 चेंडूमध्ये 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बघूया उदय म्हात्रे आलेत दिवा एक्सप्रेस या नावाने, ज्यांनी आपली ओळख या संघटनेमध्ये केलेली आहे. आणि प्रमोददादा म्हात्रे यांच्याकडून त्यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रमोद भोईर 555 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोषजी तरे यांच्याकडून देखील 1000 उदय म्हात्रे यांच्यासाठी. गावदेवी भादवड या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन दिलीप पाटीलनं आपली स्ट्राईक आपल्या सहकारी प्रशांतसाठी रोटेट केलेली आहे. बघूया संतोष तरे भादवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिक 1000. प्रमोददादा भोईर यांच्याकडून 555. सुभाष पाटील हवेदिवे यांच्याकडून देखील 500 आहेत. 2 विकेट जरी उदय म्हात्रेने घेतले. इथे चांगला चेंडू आपण पाहिलाय. 2 धावा आल्यात प्रशांतच्या खात्यामध्ये. 2 धावींनी संघाची टोटल 55. उदय म्हात्रेनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. हे चांगले खेळाडू आहेत उदय म्हात्रे. आणि हा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. षटकार. एकसष्ट या धावसंख्येला गवसणी घातलेली आहे. 21 चेंडू मध्ये 61. काय फलंदाजी आहे. प्रशांतनी आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत, त्यामध्ये 5 षटकार आणि 1 दुहेरी. 32 धावा नाबाद. नक्कीच इंद्रजित पाटील हवेदिवे यांच्याकडून आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आलेत. बघूया उदय मात्र 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेत. अजूनही या इनिंगचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गावदेवी अंजूर आणि शेलोमाता वाल संघाचे प्रमोद भोईर इथे उपस्थित आहेत. त्या फटका देखील अगदी आपण पाहिलं तर डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन कडे. इथे शतरक्षकावर दबाव. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. सात चेंडूमध्ये 36 धावा. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या
नक्कीच 7 चेंडूमध्ये 36 नाबाद ठोकलेत प्रशांतनं. धावसंख्या 65 लागलेली आहे. हा फटका अगदी स्टँड अँड डिलिव्हर समोर चेंडू चाललाय एका टप्प्याने का बघूया पण करतील वाईडिश लॉंग ऑन रिझनला हा चेंडू सेफ लँड झालेला आहे. काय प्रशांतनं फलंदाजी केली या सामन्यातून कायम आठवणत राहणारी स्पर्धा आणि आतापर्यंतची मला वाटतं वैयक्तिक चांगली खेळी प्रशांतनं या स्पर्धेतून आपल्या नावावर कोरले. नाबाद 40 धावा 8 चेंडूमध्ये 40 आणि संघाची टोटल 69 68 धावा. इथे हा फटका हवेमध्ये आहे बघूया. स्वतः गोलंदाज उदय म्हात्रे शॉर्ट मिड विकेटला चेंडू सेफ लँड झालेला आहे. या चेंडूवर देखील आले 2 आणि इथे 2 धावेनी संघाची टोटल 71 आणि नाबाद 42. 9 चेंडूमध्ये प्रशांतच्या खात्यामध्ये बरोबर 72 धावांचं लक्ष असेल दिवा संघाकडे. आणि नक्की जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण नक्की दत्त पाटील सरांना ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकी करून घेऊया. शेलूमाता वाल आणि गावदेवी अंजूर. गावदेवी अंजूर संघाचे संघनायक या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे वेळ आहे. आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. 72 धावांचं लक्ष आहे. काल्हेर संघाने काल जर्मन सरवली संघासमोर 68 या स्पर्धेची मोठी धावसंख्या ठोकली होती आणि आज पहिल्या सामन्यातून साईकृपा ढुंगे संघाने त्यांच्या नावावर या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. 71 एक बाद 71. विनोद भगत खुश असतील कारण की पहिल्या सामन्यातून प्रशांतला चांगला सूर गवसलेला आहे. चला या राजन मडवी वेलकम. श्याम गावदेवी अंजोर या संघाचे संघनायक. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला या आमचे मान्यवर आम्हाला जॉईन होतील. संतोषजी ढोंडल आपले संघाचे केलवाडी राजूजी मडवी. श्याम पाटील श्याम मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आहेत आणि शेलूमाता वल संघाचे राजन मडवी संघनायक आहेत. क्या बात आहे. शेलूमाता वल आणि वल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिले होते. शिवाजी जोशी आपण देखील या. शिवाजी जोशी या. तर मित्रांनो आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करण्याआधी दोन्ही संघनायकांना या नाण्याची ओळख करून आपण देऊया. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक आहे गावदेवी 40+ सोनाले आणि दुसऱ्या बाजूला जो आपण चषक पाहतोय उपसरपंच चषक 2024 सुशील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. श्याम पाटील आवाज देतील. उपसरपंच चषक 2024 ची मागणी केलेली आहे आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. गावदेवी अंजूर संघाच्या बाजूनी नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. नक्कीच आपण सर्वप्रथम अक्षय पाटील यांनी जो आपल्याला नाणेफेकी विजेत्या संघनायकास घड्याळ स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले त्याचं वितरण करूया. सुजित हराट यांच्याकडून कॅप आलेत मडवी आपण देखील द्यायचे आहे. त्यानंतर आकाश पाटील आणि रवी मडवी यांच्याकडून कोल्ड्रिंक आहे ते देखील द्यायचं आहे. खूप सारे बक्षीस. भावेजी हराट धन्यवाद. सर्व मान्यवर आमचे पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. गावदेवी अंजूर श्याम पाटील आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. समोरचा संघ शेलोमाता वहल आहे. काय निर्णय घ्याल? प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी कराल. कसं वाटलं? नाणेफेकी कक्षामध्ये आल्यानंतर नाणेफेकी जिंकली. प्रथम घड्याळ कॅप आणि कोल्ड्रिंक ही संकल्पना ही गावदेवी सोनेले संघाची कशी वाटली?
चांगली संकल्पना आहे आणि इथं खेळण्याची संधी मिळाली म्हणजे खूप भाग्य लागले. कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ मॅच, ट्रॉफी, साडी, मॉप आणि चॉकलेट बॉक्स इतके पारितोषिक पाहतोय. भरपूर आपण देखील स्पर्धा खेळतोय 40+ मध्ये. मात्र एकमेव अशी स्पर्धा असेल की या स्पर्धेमध्ये खूप सारे बक्षीस आहेत. एकंदरीत एक ग्राउंड आणि आयोजक संघाला काय शुभेच्छा द्याल? ग्राउंड वगैरे आपल्या चाचणीपेक्षा आता खूप सुंदर केलेलं आहे. आयोजनही चांगलं आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मिसेस साडी जी साडी ठेवलेलं आहे ते खूप अतिउत्तम आहे. क्या बात आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय राजन मडवी. आपल्यासाठी नाणेफेकी महत्वाची होती. हो नक्कीच. प्रथम फलंदाजी करायची. शेवटचा प्रश्न आहे, आयोजक सोनाली संघाने स्पर्धा आयोजित केली याविषयी 2 शब्द. अतिशय अशी चांगली स्पर्धा सोनाली टीम त्याच्यात आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर आम्ही आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. हे होते राजन मडवी. तर मित्रांनो, दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून गावदेवी अंजूर संघानं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी शोलुमाता वले संघाला आमंत्रित केले. आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. हॅलो, धन्यवाद के अतिशय खुमासदार समालोचन नुकता ऐकला. आणि पहिला सामना या ठिकाणी आई गावदेवी 40+ सोनाली आयोजित उपसरपंच चषक 2024 आजचा अंतिम शेवटचा दिवस म्हणजे काल्यादा दिवस आहे. अतिशय दमदार स्पर्धा, चांगला आयोजन कर. सोनालीची स्पर्धा म्हटलं की जत्रा असते. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर पहिलाच ब्रेक थ्रो बघूया. अतिशय खराब फटका या ठिकाणी स्क्वेअर कट मारायचा बंधू चेंडू गेला बॅकवर्ड गलीला आणि पहिला धक्का या ठिकाणी देवा स्पोर्ट्स संघाला. पहिली विकेट संघाची गेली. या ठिकाणी पहिला गडी गारत होता. पहिल्या विकेटचा बदन संघाची धाव संख्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज या ठिकाणी साईकृपा डुंगे संघ अतिशय फॉर्म मध्ये बघूया. 18/72 म्हणजे जवळजवळ प्रति षटका मग 18 धावांचं इक्वेशन असेल. अतिशय क्लास बॅटिंग केली विनोद भगत यांनी. तब्बल 42 धावांची मॅरेथॉन विनर. बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. जसा आमचा आवाज खुलेल जरा 12ची आरती होऊ दे जरा. नाही का त्याच्याशिवाय नाही. एक बरं आहे मात्र, नाही तर बायका म्हणतात साली भिका मागायला चालले. साली सरळ बायकोच्या अंगात साडी बेकायची नेस रोज म्हणजे तोंड बंद, बरोबर की नाही. कारण क्रिकेट हा म्हणतात की भिकमाग्या धंदा आहे. भिकमाग्याने आली क्रिकेटला मजा आहे. बघा एकदा फर्दिंकाची 15.90 लाख म्हणजे 16 लाख. येस येस मॉप पण आहे. लाद्याबरोबर नवऱ्याला पण पुसा. आणि हा या जबरदस्त टायमिंग अप्रतिम स्क्वेअर कट बघूया. चेंडू गेला ठिकाणी डिफेन्स गलीच्या दिशेनं. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. संघाची धाव संख्या नेऊन ठेवल्या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग संघाची धाव संख्या. आणि फलंदाज बाद काही गरज नव्हती. याला म्हणता आग सवन. काय गरज आहे सांगा. पहिली विकेट गेली आहे तुमची, तुम्हाला थांबणं गरजेचे आहे. आणि हा दुसरा फलंदाज बाद. दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटचा बदन. द्वितीय विकेट स्वाहा. तुम्ही स्थापना केली, उत्तर पूजा आम्ही करणार. पूजा तुम्ही सांगायची, मखर आम्ही साफ करणार आहोत. 2/6 वाताहत यातायात. खराब सुरुवात. 72 धावांना मा काढा. तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. बघूया विकेट बघूया. विकेट सोबत मंगेजी भोईर आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि शोलमाता वाल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. आपण मान्यवर कक्षामध्ये या. मंगेजी भोईर आपलं स्वागत आहे सोनाली संघाच्या वतीनं. वेलकम, सुस्वागतम. यस, धन्यवाद के बघूया. अतिशय चांगलं समालोचन गेले सलग 3 दिवस. आणि त्यांच्या समवेत संदेश वखारे फ्रॉम भिनार. अतिशय बॉलिंग जबरदस्त मारा या ठिकाणी. संघाची धाव संख्या 2/6. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली साऊंड सिस्टम.
कारण साऊंड सिस्टम चांगली पाहिजे हो. एका ठिकाणी गेलो साला धावला नाही ते माईक, काय झाट कॉमेंट्री करणार नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित पाहिजे हो. म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. बोर्डिंग मार्क तयार. आणि हा येस आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू बघूया. डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभित शांत स्थिर शब्द अविचल धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 6. माझ्या समवेत अल्पेश गायकवाड. सध्या यांची मजा आहे. आणि हा येस ऑन साईडला बघूया. ऑफसाईडचा फटका बघूया. या ठिकाणी मिडविकेटला जाईल, परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये. दरम्यान 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 8 वर 2 बाद 8. अतिशय दमदार आहे. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आळी. के मत के की ज्यावेळी सोनाळ्याची स्पर्धा असतात 2022ला देखील असा धमाका होता. दरवर्षी नवीन संकल्पना. अजून जर कलशे अंडे असते ना, म्हणजे साला कन्यादानाचं सामान झालं असतं, बरोबर की नाही. यस यस सगळं होतं. एक नारळ आणायचा, 2-3 सफरचंद आणायचे, म्हणजे ओटी पण भरेल. आणि हा येस अप्रतिम षटक क्रमांक पहिला संपुष्टात. संघाची धाव संख्या इनमिन फक्त 8 डावा 2 बाद 8. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक आहे. काय म्हणाल, अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा. ज्या पद्धतीने फलंदाजीतून सुरुवात केली होती साई कृपा डुंगे संघाने, तशीच गोलंदाजीतून देखील पाटील सर सुरुवात झालेली आहे. आणि आज स्टेजवर कुणी मान्यवर खेळाडू गप बसणार नाहीत. नाही नाही नक्कीच. आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. पण प्रिन्स मूवीज सध्या मार्केट डाऊन कोणी केलं माहिती आहे. 70 सगळे देतात ना, फक्त चड्ड्या बिड्ड्या सोडून. बॉल आहे, टी शर्ट आहे, सगळं आहे. तुम्ही पण तसं करावं. आता मार्केटमध्ये टिकायचं असेल ना, सर्व द्यायचे. 6 चेंडू 8 डावा 2 बाद 8. 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. विद्यमान 2 संघ 40+चे. साई कृपा डुंगे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम दिवा स्पोर्ट दिवा. दिव्याची जी मागची DPL झाली, अतिशय अफलातून आयोजन केलं होतं, दमदार आयोजन. बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज अंकुश. नवीन मीडियम पेसर मध्ये गोलंदाज. गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, पण तो जाईल या ठिकाणी. फाईल लेग आणि लॉंगलेग यांच्या मधून पुन्हा एकदा खरा फटका होता, परंतु तिथं 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 10 वर. अनिल क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग या ठिकाणी. सीमारेषे लगत बघूया. मिड विकेट. एक लॉंग ऑन और तो एक आउट कॉर्नर. डीप बॅक स्क्वेअर लेग. डीप एक्स्ट्रा करून लॉंग ऑन यांच्यामध्ये एक फिल्डर बघूया. डीपिश पॉइंट. एक शॉट थर्ड मॅन. अशी आक्रमक आरास रचना मांडणी सजावट नाकेबंदी. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदार. आगामी चेंडू तयार या ठिकाणी अंकुश बॉलिंग मार्कवर. लेफ्ट महोदय विकेट. पुन्हा त्या चेंडू पुश केला, टॅप केला. या चेंडू केला या ठिकाणी. मिड विकेट आणि स्क्वेलिंग यांच्या मधून पुन्हा एकदा लेझे 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 12 वर. जोरदार अबेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. आणि कृपया कोणी रिव्ह्यू घेऊ नका. मग त्याने कधी तर उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत. पुढचं ऐकून घ्या. नाही मग त्यांना पण मानधन द्यायचे हो. सुपर ओव्हर घ्या, DRS घ्या, रिव्ह्यू घ्या. एवढा टाइम पण नाही आपल्याकडे. संध्याकाळी कसा दिवस लवकर मालतो इथं गोडाऊन आहे इथं. अंकुश लेफ्ट आर्म हो दे विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला बघूया. चांगला फटका आहे, पण धाव मात्र एकच मिळेल. दुसऱ्या धावेपासून या ठिकाणी फलंदाज येस इज गॉन. आणि हा तिसरा धक्का कालराम केने. अतिशय खराब स्थिती. दिवासपूर दिवा संघाची या ठिकाणी 72 धावांचा माग काढायचा आहे. आणि अशी जर तुम्ही फलंदाजी केली, ज्यामुळे दमछाक पिछाट होईल. नक्कीच. जिथे कृष्णा मडवीचं तिसरं ओव्हर 27 धावा आलेत, तिथून दिवासपूर दिवा संघाची बॉडी लँग्वेज सर आपण पाहिली तर कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळाली. दिवा स्पोर्ट्स एकेकालचा फार बलाढ्य संघ, म्हणजे जे ओपनची टीम असेल, रेग्युलर असेल, देवा म्हटला अंजुर म्हणा, एक बलाढ्य टीम. जर तुम्ही अगर 20 वर्ष मागे गेलात, या म्हणजे भादवड म्हणा, मानकोळीची जी टीम होती, अतिशय बलाढ्य संघ होते एकेकाळी. पण आताच्या घडीला पाटील सर रेग्युलर क्रिकेटपासून 40+. नाही 40+ सध्या फॉर्म मध्ये आहे. यस. आणि सर्व देतात ते दान मी सगळे 40+ ला. ज्यांची झाले कोलबी त्यांची मजा आहे. आणि हा यस लॉक्स पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. दमदार स्ट्रोक चेंडूचा डीप मिडवे गेला. अतिशय चांगलं फिल्डिंग होऊया. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. धाव संख्या या ठिकाणी टोटल स्कोर इज
12 3 बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असते या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज घरी देखील बघू शकता. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकण्याने बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. चप्पल घातली की बायको मांजरीसारखी आडवी येणार. कुठे निघाला झालं म्हणजे सत्यानाश. म्हणून तुम्ही साड्या ठेवलं तर बरं झालं. जरा बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपील या स्कॉट बिहाइंडचं. अतिशय चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, उजव्या स्टेजच्या बाहेरून जाणारा थोडासा गती आणि मती याचा पुरेपूर वापर. डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणि जिंकण्यासाठी अजूनही 62 धावांची गरज. 15. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि मिळते 4 धावा. जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. संघाचे धाव संख्या नेऊन ठेवले 19 19 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. दुसरं षटक संपुष्टात. 12 चेंडू आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये पाहिजे या ठिकाणी जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांची गरज. धन्यवाद सर. मान्यवर कक्षामध्ये आपण एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत. लैलास यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण मंगेजी भोईर यांना सन्मानित करायचे आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष शोलुमाता वाल या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि वलगावचे नामांकित उद्योजक मंगेजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले. धन्यवाद. धन्यवाद येतो भैया. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. ही स्पर्धाने तयार झाले ब्रँड बघूया. संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नामवंत स्पर्धा 40+ हे जबरदस्त इव्हेंट. भगवानजी पाटील यांना विनंती आहे आपण शिवाजी जोशी यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या गावचे समाजसेवक शिवाजी जोशी हे देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. सोनाले 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू पाटील सर. यस, धन्यवाद के के भैया. अतिशय चांगलं सूत्रसंचलन ज्यांनी नुकतीच मागच्या ते हप्त्यामध्ये बघूया. कबीर निर्मल, अतिशय जबरदस्त भन्नाट स्पर्धा. रजनी होते म्हणजे डे नाईट असा फॉर्मॅट होता. त्यामध्ये अतिशय चांगलं सूत्रसंचलन, समालोचन असेल अशी दुहेरी भूमिका निभावणारे आमचे के म्हणजे काळूराम केने, नामवंत समालोचक आणि परिपूर्ण माहिती अभ्यासपूर्ण समालोचन ज्यांचं नेहमी असतं बघूया आमचे के. नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. राकेश इज द न्यू मॅन. पहिला चेंडू तयार राकेश यांच्या पठाडीमधला. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, चेंडू पुश केला, टॅप केलाय आणि 4 धावा मिळतील. समय सूचक, समयबद्ध फटका, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर फटका बघूया. डिबिश पॉईंट चेंडू फरार झाला. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झालाय 23 वर 2-3 2-3 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 23. असाच अटॅक करावा लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला हा टोळवावा लागेल. देम आहे, धरणीट आहे, रन उठावं लागेल कारण टार्गेट फार बघूया. आणि या स्पर्धेमधील विक्रमी धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांचा डोलारा टोटल 72 म्हणजे 68 धावांचा जो इथं रेकॉर्ड होता तो देखील पादाक्रांत केलेला या डुंगे संघानं. आणि हा पुन्हा एकदा आणि पंचाचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. पहिली एक्स्ट्रेस, पहिले आव्हान तर टोटल स्कोर इज मुव्हिंग 24. अजूनही 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. आणि हा येस आउटसाइड ऑप्शन. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघूया. आणि पुन्हा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सलग दुसरा चेंडू वाईट. टोटल स्कोर इज 25. राहिला 49 धावांची गरज. ह्या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, अशा गोष्टी होतात. 47-47. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं बघूया. मिळेल 1 धाव. 46 धावांची गरज. टोटल स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 overs and this is the third over in progress. तिसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. दमदार मैदान, चांगलं क्रीडा संकुल, क्रीडा नगरी. आता पुढच्या महिन्यात म्हटलं येते याच मैदानावर जो अग्री कोळी महोत्सव 23 ते 27 जानेवारी. अतिशय जबरदस्त आपले
खासियत जी आगरी कोळ्यांची संस्कृती जी परंपरा आहे त्याचं संपूर्ण प्रदर्शन विश्वोबा मात्रे का सन्माननीय नामदेव चौधरी यांचं आगमन झाले. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या विनंती आहे कृपया आपण आसन ग्रहण करावं. आणि हा यस पुन्हा एकदा जोरदार मटका मारायचा आहे. पुन्हा चेंडू गेला या ठिकाणी शॉर्ट बॅक व स्क्वेअर लेगला अतिशय चांगला बॉलिंग अटॅक के अचूक टप्पा जबरदस्त मारा प्रभावी मारा परिणाम करा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम साई कृपा डोंगे. काय म्हणाल साई कृपा डोंगे संघाने नुकतीच जी स्पर्धा ठाकूरवाडा येथे संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक देखील पटकावलेले सर आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यातून चांगली फलंदाजी त्यांची राहिलेली आहे. सुरुवात चांगली आहे. के काल संतोष पाटील यांना मात्र भेदक मारा गेला. शेवटचं षटक मी ऑनलाईन ते मॅच बघत होतो. समोरचा संघ हा अतिशय जबरदस्त बलाढ्य होता परंतु मानकोळी संघ कारण सध्या त्यांचा फॉर्म बराच आहे 24 मध्ये. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन रे ताकद व स्ट्रोक पण तो धाव मात्र बघूया जर गॅप असते तर नक्कीच मिळेल फक्त एक धाव 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या झाली 27. 47 धाव पाहिजे म्हणते 45 पाहिजे ना ते 44 पाहिजे 44 8 मध्ये 44 6 8 48 किती कुठलात तरी नाही होऊ शकतात तसं काय नाही पण काही चमत्कार झाला तर चमत्कार सगळे साले बाबा लोक आतमध्ये आहेत. हेच फक्त रामदेव बाबा आहे तो जगले तेलावर. हे तेल चोला ते तेल चोला तुमची कमर मध्ये शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धी होईल. चला अर्धी नंतर राहिले हडकं तिला किती मास आहे तिच्या अंगावर. आणि हा पुन्हा लॉफ्ट केला जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी आणि हा दमदार सिक्स जबरदस्त स्ट्रोक तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका आदिवासी फटका माथाडी फटका वडारी म्हणजे दगड फोडतात ना जो गोटे अंपायर ज्या टापकरी ज्याला कॉरिअर म्हणतात टापकरी ज्यांचा धंदा असेल ना खाणीचा डबर सप्लायर खडी सप्लायर त्याला म्हणतात टापकरी. राहिलं या ठिकाणी 38 रिक्वायर्ड 38 रन्स इन रिमेनिंग 7 डिलिव्हरीज लास्ट डिलिव्हरी लास्ट बॉल फ्रॉम राकेश इन द थर्ड ओव्हर. तर सन्मान्य संदीप मडवीजी बघूया काल अतिशय चांगली करामत केली तुम्ही बघूया सोनाली संघाला अंतिम फेरीत दाखल केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि संध्याकाळी आज मात्र इथं मजा आहे पैशांची बरसात त्याच्यावर आमची पण थोडी ओटी भरावं बरोबर की नाही. येस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा याच्यानंतर सत्कार सन्मान बघूया अतिथी देवोभव गॉड इज गेस्ट. नक्कीच अगदी आपण नामदेवजी चौधरी यांना सन्मानित करूया. विकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नामदेवजी चौधरी जय भोलेनाथ सरवली पाड्या संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि सरवली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योगपती नामदेवजी चौधरी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं होतं आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला चेंडूची देखील उपलब्ध झालेली आहे. धन्यवाद नामदेवजी चौधरी. धन्यवाद के ज्यांनी बॉल दिलेत बॉलला महत्व आहे. आणि प्रशांत संघाच्या वतीने शेवटचा अंतिम निर्णायक षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचे षटक डोंगे संघाचा शेवटचा गोलंदाज मिस्टर प्रशांत बॉलिंग मार्क व तयार. पहिला चेंडू प्रशांत यांच्या पटाणीमधला शॉर्टपी चेंडू अक्कोट डब्यात 11 लाईन केलं पुन्हा चेंडू जाईल मिडवे केला मिळेल फक्त 100 ज्यादा कुछ भी नाही. आणि जिंकण्यासाठी उर्वरित 5 चेंडू मध्ये धावा पाहिजे या ठिकाणी 37 जरी 5 षटकार आले तरी फरक पडणार नाही. 5 बॉल्स टू गो. अतिशय जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स जबरदस्त योगदान डोंगे संघाचा अफलातून खेळ गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्स विल बी पॉवरफुल. प्रतिस्पर्धा संघाला या ठिकाणी देवा स्पोर्ट्स संघ टोटली गेल्या बॅकफुट व संघ उतरणीला झालेले दमछाक पिचयार्ड बॉलिंग मार्क तयार. राईट नाम हो द विकेट आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा मिळेले एक धाव अवांतरी धावांची धाव संख्या आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज उर्वरित रिमेनिंग 5 डिलिव्हरीज 5 चेंडू 36 धावाचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट.
आणि हा लॉफ्ट केला पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा चेंडू लॉंग ऑनला अप्रतिम झेल बघूया सीमारेषे लगत. आणि आणखीन एक धक्का बसेल. लॉफ्ट जास्त झाला, हवेमध्ये राहिला चेंडू आणि हा म्हटले चौथा धक्का. चौथ्या विकेटचा बदन, चौथा काढता पाय, चौथी विकेट पाय उतार. 4 बाद आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये पाहिजे धावा 36. देवा स्पोर्ट्स देवा संघानं बघूया नाणेफेक जिंकली या ठिकाणी. डोंगे संघानं पहिल्यांदा फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा खेळण्याचं निमंत्रण न्योता दावत दिली या ठिकाणी. दिवा 40+. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज पुणेश. अतिशय चांगले प्रभू रामचंद्र म्हणजे 7वा आणि 8वा अवतार विष्णूचा. कृष्ण आणि राम. हो येस, चेंज ऑफ पेस. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम बघूया. दिमागदार गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. डॉट डिलिव्हरी. उर्वरित चेंडू 3 आणि धावा पाहिजे 36. मोठे के जवळजवळ म्हणते याला म्हणतात व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड. फार मोठा पराभव. प्रशांत शॉर्टपिच चेंडू पुन्हा स्टेअर केलाय. चेंडू जाईल या ठिकाणी डीप थर्मॅनला आणि मिळतील या ठिकाणी 4 धावा. येस इज बॉल पास्ट 4 रन्स. धावा कमी आहेत म्हणून, जास्त आहेत म्हणून नाही का, न ते या धावा अंगावर आल्या असत्या. काय असतं, पैसा बापाचा असला कसाही उदलायचा नाही का बँकेत. का धावा भरपूर आहेत म्हणून. ह्या जर 4-5 धावा असत्या ना, अशा काटोकाट मॅच असते किंवा कट टू कट. सिद्दीकी म्हणते कट टू कट. कुठे हो रिक्षावाले काय इथे बोलवायचंय काय? अच्छा अच्छा, हा म्हणजे अच्छा अच्छा. बँजो पथक. कुठल्या गावातला आहे का बँजो? नाही तुम्ही गेले म्हणून सांगते फायनल. हो ते महत्वाचं. हो अच्छा अच्छा, म्हणजे पहिलेच बुकिंग आहे. अच्छा अच्छा. नाही काय असतं माहित आहे, आयत्यावर बस सुपाऱ्या देतात. तुमची फायनल टीम आहे ना, का गाव येईल. नाही नाही बाजू नाही. तुमचा खेळ चांगला झाला बघूया. मागच्या आठवड्यात देखील तुम्ही फायनल मारली बघूया. आणि हे दुसरं तुमचं प्रयोग असेल. असाच परफॉर्मन्स तुम्ही आज ठेवा. फक्त कुठं दुपारी कुठं बसू नका म्हणजे झालं. ते आयला नाही तर सत्यानाच व्हायचा. बॉलिंग मार्क होता यार. नवीन फलंदाज विनोद. बोला. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा आता चेंडू राहिला खाली बघूया. जोरदार अपवेल लेग बिफोर LPW पायचीच्या कोंडीत पकडला. आणखीन एक धक्का दिवा स्पोर्ट्स संघात. डॉट डिलिव्हरी महा काय नाही. अच्छा अच्छा, षटक संपलं म्हणजे झाला, कोटा पूर्ण झाला बघूया. आणि जवळजवळ किती फरकाने हरवला सामना? 31. याच्यानंतर गावदेवी अंजूर आणि त्यानं 2 हात करतील या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघ असेल वर्ल्ड संघ बघा. शेळू माता वल काय अल्पेश काय कॅशियर आहे, ज्याला तिजोरीची तुझ्या करगोट्याला हा मराठी बाली आहे. तर जसा सामना चालू होईल, आई विल कॉल टू मिस्टर के. प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. खूप खूप धन्यवाद दशरथ पाटील सरांचा. आज नक्कीच आवाज आपण पूर्ण स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. वेलकम किशोर पागी वालसीन ऊन इथे आलेले आहेत. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. या सामन्यातील सामनावीरी खेळाडू नो डाऊट प्रशांत इज द मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी. पहिल्याच सामन्यातून नाबाद 42 धावा, 5 षटकार, 2 चौकार आणि 2 दुहेरी. एकही चेंडू डॉट खेळले नव्हते. चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी देखील. आणि साई कृपा डुंगे या संघाने पहिल्या सामन्यातून दिवस फॉर दिवा या संघाला पराभूत केलेले आहे. नक्कीच आपण सर्वप्रथम ट्रॉफी देणार आहोत, जी आम्हाला ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात स्वर्गीय लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नरेश सोंग्या पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर मॉफ स्वर्गीय कुसुमबाई हनुमंत थळे यांच्या स्मरणार्थ संजय हनुमंत थळे यांनी स्पॉन्सर केलेली आहे.
आणि त्यांचं जी साडी आहे स्वर्गीय वंदना द्वारकानाथ तरे व स्वर्गीय राजाराम सावलाराम जोशी यांच्या स्मरणार्थ गोरख जोशी आणि संजय जोशी यांनी स्पॉन्सर केले. सर्व ट्रॉफी देऊया. नामदेवजी चौधरी आपले शुभ हस्ते सर्वप्रथम आपण प्रशांत यांना मॅन ऑफ द मॅच सोबत ट्रॉफी. यस, मॅन ऑफ द मॅचची आकर्षित ट्रॉफी. त्यानंतर मॉफचं वितरण करूया. भगवानजी पाटील आई गावदेवी सोनाले 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते मॉफचं वितरण. त्यानंतर साडी देऊया. संजयजी मडवी ग्रामपंचायत सदस्य सोनाले आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते साडीचं वाटप. त्यानंतर संतोष ढोंडाल आपले सिनियर खेळाडू आहेत यांच्या शुभ हस्ते चॉकलेट बॉक्स. बघा, खेळाडूला ट्रॉफी, वहिनी साहेबांना साडी आणि मॉप आणि मुलांना चॉकलेट. क्या बात आहे. तर नक्कीच पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये साई कृपा ढुंगे संघ क्वालिफाय झालाय. आपण जाऊया.